आहेत ना? मागच्या लेक्चरला आपण संशोधन आराखडा किंवा संशोधन रूपरेषा आणि संशोधन रूपरेषेच्या पायऱ्या आपण बघितल्या. आता आपण बघणार आहोत संशोधन प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे. आता हे संशोधन प्रक्रियेचे जे महत्वाचे टप्पे आहेत याला संशोधनाच्या पायऱ्या किंवा संशोधनाचा आराखडा असं म्हटलं जातं. तर संशोधन प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे म्हणलं तर हेच, आणि संशोधनाच्या पायऱ्या म्हणलं तरी ह्याच आहेत. तर याच्यातली पहिली पायरी जी आहे ती म्हणजे समस्या सूत्रण, फॉर्मेशन ऑफ प्रॉब्लेम, म्हणजे विषय निवड प्रक्रिया किंवा विषय चयन. हे सगळं एकच आहे. समस्या सूत्रण, फॉर्मेशन ऑफ प्रॉब्लेम, विषय निवड प्रक्रिया, विषय चयन हे सगळं एकच आहे. तर कुठलंही संशोधन करायचं म्हणलं की पहिल्यांदा समस्या सूत्रण आधी केलं पाहिजे, म्हणजे विषय निवडला पाहिजे. विषय काय आहे त्याच्यावर आपण संशोधन करणार, बरोबर. तर या समस्या सूत्रणाची जी प्रक्रिया आहे, तर या समस्या सूत्रण प्रक्रियेमध्ये महत्वाच्या 2 गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे समस्येची निवड आणि दुसरं म्हणजे समस्येचं सूत्रण. समस्या निवड आणि समस्या सूत्रण हे 2 टप्पे आहेत ह्याच्यामध्ये. आता समस्या सूत्रणाची पहिली पायरी म्हणजे समस्येची निवड करणं, आणि संशोधनाची सुरुवातच समस्येपासून किंवा समस्येच्या निवडीपासून होत असते. आता संशोधनाची जी निवड आहे किंवा संशोधनाच्या विषयाची जी निवड आहे ती करताना संशोधकाची जिज्ञासा आणि संशोधकाची रुची किंवा संशोधकाची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्याप्रमाणे समस्या निवडली जाते. म्हणजे आपल्याला त्या संशोधनामध्ये जिज्ञासा असली पाहिजे किंवा त्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. एखाद्या क्षेत्रात जर आपल्याला काही इंटरेस्टच नसेल तर त्या क्षेत्रातली समस्या घेऊन संशोधन होईल का व्यवस्थित? नाही होणार. कारण का तर आपल्याला पुढं काय किंवा आता काय यातून शोध लागेल याची जिज्ञासा जर असेल तरच आपण संशोधन करत राहू. म्हणून ज्या क्षेत्रामध्ये संशोधकाला आवड असेल किंवा इंटरेस्ट असेल किंवा जिज्ञासा असेल त्याच क्षेत्रामधली समस्या ही संशोधकांनी निवडावी किंवा निवडली जाते. कारण त्याच्यामुळे संशोधन कार्य जे आहे ते सातत्यानं पार पाडण्याची प्रेरणा संशोधकाला मिळत राहते. म्हणून ज्यामध्ये आपल्याला आवड आहे, ज्यामध्ये आपल्याला जिज्ञासा आहे तीच समस्या आपण निवडली पाहिजे संशोधनासाठी. आता समस्येची जी निवड आहे, निवड करण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याची सुद्धा काही शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे. तर पहिली एक व्याख्या म्हणजे FN केर्लिंगर. FN केर्लिंगर या शास्त्रज्ञांनी जी व्याख्या केली आहे ती अशी आहे की समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान होय. समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान होय. उदाहरणार्थ कपालभातीने ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतो असं एक प्रश्नवाचक विधान असतं. हे समस्येची निवड झाली. म्हणजे कपालभाती आणि ब्लड प्रेशर यांचा काय संबंध आहे, कपालभातीमुळे ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतो, अशा स्वरूपाचं एक समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान आहे असं FN केर्लिंगर याचं म्हणणं आहे. तर दुसरा जो शास्त्रज्ञ आहे टाउनशेड, टाउनशेडनी काय म्हटलंय की निराकरणासाठी समोर आलेली समस्या म्हणजे संशोधन समस्या होय. म्हणजे एखाद्या समस्येची आपल्याला उकल करायची आहे किंवा एखादी समस्या आपल्याला सोडवायची आहे, त्या समस्येचं निराकरण करायचंय, तर अशी निराकरणासाठी समोर आलेली समस्या म्हणजे संशोधन समस्या होय असं टाउनशेड या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. तर ही झाली समस्येची निवड. आता समस्या सूत्रणातली दुसरी पायरी काय, तर आता आपण समस्येची निवड केली पण ती एक सूत्रबद्ध पद्धतीनं मांडता आली पाहिजे आपल्याला. त्या समस्येचं एक सूत्र बनवायचं आहे, त्याला समस्या सूत्रण असं म्हटलं जातं. तर संशोधनाकरता जी आपण समस्या निवडलेली आहे तर त्या निवडलेल्या समस्येचं स्पष्टीकरण या ठिकाणी केलं जातं समस्या सूत्रणामध्ये. म्हणजे अध्ययनाविषयीच्या संबंधित साहित्य, लेख, आकडेवारी इत्यादीचं सुद्धा अध्ययन केलं जातं. नंतर विषयाच्या सामग्रीचं संकलन करून
समस्येविषयी स्पष्टता येते. म्हणजे नुसती समस्या असं नाही, म्हणजे कपालभाती आणि ब्लड प्रेशर याचा संबंध ही एक समस्या आहे. पण समस्या सूत्रण कसं करायचंय, तर कपालभाती या यौगिक प्रक्रियेचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे. एक आपण सूत्र पद्धतीनं तो विषय मांडला. त्यामुळं काय होतं, त्या समस्येविषयीची स्पष्टता येते. त्यानंतर समस्या सूत्रण करताना संशोधकाला अध्ययन विषयाच्या कोणत्या पैलूला महत्व द्यायचे हे सुद्धा निश्चित केलं जातं. नंतर समस्या सूत्रण केल्यानंतर संशोधनाला एक विशिष्ट अशी दिशा प्राप्त होते आणि त्या संशोधनाचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा मर्यादित होतं. विषयाची जेव्हा आपण निवड करतो तेव्हा त्या विषयाला एक निश्चित रूप देण्यासाठी काही प्रश्न विचारणं महत्वाचं असतं. जसं अध्ययनाचं उद्दिष्ट कोणतं, तथ्य संकलन कसं करावं, विश्लेषण कशा पद्धतीनं करावं, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सामान्य विषय क्षेत्राचा विशिष्ट पैलू निश्चित केला जातो आणि अशा रीतीनं सामान्य विषयाचं रूपांतर विशिष्ट समस्येमध्ये करणं म्हणजे समस्या सूत्रण होय. म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर कपालभाती आणि रक्तदाब. कपालभातीचा रक्तदाबावर काय परिणाम होतो हा झाला विषय. पण तेच जर सूत्रण त्याचं करायचं असेल तर त्यासाठी आपण एक क्षेत्र मर्यादित करतो. म्हणजे स्त्रियांच्यावर हा प्रयोग करायचा आहे का पुरुषांच्यावर प्रयोग करायचा आहे का विशिष्ट वयोगटावर करायचंय असं एक आपण निश्चित करतो. म्हणजे क्षेत्र मर्यादित करतो. म्हणजे मग 40 ते 60 या वयोगटातील स्त्रियांच्या रक्तदाबावर कपालभाती या यौगिक प्रक्रियेचा होणारा परिणाम अभ्यासणे किंवा 60 ते 80 या वयोगटातल्या पुरुषांवर होणारा कपालभातीचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे असं एक आपण त्या विषयाला निश्चित असं रूप देतो. त्याला समस्या सूत्रण असं म्हटलं जातं. आता समस्या सूत्रणामध्ये कोणते घटक असतात? संशोधनातली जी समस्या आहे त्याचं जर समस्या सूत्रण व्यवस्थित केलं गेलं नाही तर संशोधन कार्यात पुढे अनेक अडचणी येत राहतात. म्हणून संशोधनातल्या विषयाचं समस्या सूत्रण हे व्यवस्थित करायचं म्हणजे पुढे काही अडचणी फारशा निर्माण होत नाही. आता रॉबर्ट एकॉफ या शास्त्रज्ञानं समस्या सूत्रणातल्या वेगवेगळ्या घटकांची चर्चा केली आहे. रॉबर्ट एकॉफचं काय म्हणणं आहे की संशोधन उपभोक्ता, त्या उपभोक्त्याची वैशिष्ट्य आणि उद्दिष्टपूर्तीची साधनं हे यातले महत्वाचे घटक आहेत समस्या सूत्रणातले. कसे ते आपण आता बघू. पहिला घटक त्यांनी काय सांगितले रॉबर्ट एकॉफनी की संशोधन उपभोक्ता म्हणजे रिसर्च कॉन्झ्युमर. म्हणजे काय, तर आपण जे संशोधन करतोय त्या संशोधनाचा उपयोग ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीच्या समूहाला होत असतो त्यांना उपभोक्ता असं म्हणतात. म्हणजे त्या संशोधनाचा उपयोग कुणाला होणार आहे, फायदा कुणाला होणार आहे, ज्यांना तो फायदा होणार आहे त्याला उपभोक्ता असं म्हटलं जातं. संशोधन उपभोक्ता. आता उदाहरणार्थ गर्भसंस्कार प्रक्रियेवर किंवा गर्भसंस्कारावर जर आपण काही संशोधन केलं तर त्याचा फायदा कुणाला होणार आहे, त्याचा उपयोग कुणाला होणार आहे, तर गरोदर बायकांना होणार आहे. म्हणून या ज्या गरोदर बायका आहेत ते म्हणजे संशोधन उपभोक्ता या ठिकाणी. लक्षात आलं की संशोधनाचा उपयोग किंवा फायदा ज्या व्यक्तींना होणार असतो त्यांना संशोधन उपभोक्ता किंवा रिसर्च कॉन्झ्युमर असं म्हटलं जातं. तर त्यांचं समस्या सूत्रणामध्ये त्याचा उल्लेख हा केला असला पाहिजे. तर दुसरा जो समस्या सूत्रणातला घटक आहे तो म्हणजे उपभोक्त्याची उद्दिष्ट म्हणजे रिसर्च कॉन्झ्युमर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, तर ज्याला संशोधनाचा फायदा होणार असतो तोच संशोधनाची उद्दिष्टे निर्धारित करतो. म्हणजे समजा एखाद्या आपण संशोधन करतोय आणि त्या संशोधनाचा उपयोग जर एखाद्या कारखानदाराला होणार असेल तर ते त्या संशोधनाची जी उद्दिष्ट आहेत ती कोण ठरवतो, कारखानदार ठरवतो. आणि त्याला काय हवंय, त्याला कोणती समस्या आहे आणि त्याच्यातून त्याला काय सोल्युशन हवे हे तो उपभोक्ताच ठरवू शकतो ना, ज्याला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून
उपभोक्त्याचं जे म्हणजे संशोधनाचं जे काही उपभोक्ता आहे, तर त्या उपभोक्त्याची काय उद्दिष्ट आहेत हे तो उपभोक्ताच निर्धारित करत असतो. आणि त्याचा उल्लेख किंवा त्याचा विचार हा समस्या सूत्रणामध्ये केला गेला पाहिजे. नंतर तिसरा जो समस्या सूत्रणातला घटक आहे तो म्हणजे उद्दिष्ट पूर्तीची साधनं. आता संशोधनाची जी काही आपली उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग केला जातो. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ गर्भसंस्कारावर आपण जेव्हा संशोधन करतो तर त्यावेळी गरोदर स्त्रिया ह्या संशोधन उपभोक्ता असतात आणि त्याच उद्दिष्ट ठरवतात. काय? की होणारं बाळ हे सुदृढ झालं पाहिजे, निरोगी झालं पाहिजे. त्यानंतर जी प्रसूती जी आहे ती सुलभ झाली पाहिजे, नैसर्गिक झाली पाहिजे, अशी उद्दिष्ट त्या ठरवतात. आणि त्या उद्दिष्टपूर्तीची साधनं कोणती आहेत? तर योगासनं, काही व्यायाम प्रकार, आहार-विहार, त्यानंतर प्राणायाम ह्या सगळ्या साधनांच्या द्वारे त्या त्यांची उद्दिष्ट साध्य करणार आहेत. म्हणून उद्दिष्ट संशोधनाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध साधनांचा उपयोग केला जातो. त्याला उद्दिष्टपूर्तीची साधनं असं म्हणतात. आता उद्दिष्टपूर्तीची जी साधनं आहेत ह्या भौतिक वस्तू असू शकतात किंवा काही कल्पना असू शकतात, संकल्पना असू शकतात आणि एकमेकांना पर्यायी असे साधनं निश्चित करणं ही बाब समस्या सूत्रणासाठी आवश्यक असते. ठीक आहे. तर हे झालं समस्या सूत्रण. समस्या सूत्रण कळलंय का? समस्या सूत्रण म्हणजे संशोधनाचा विषय निश्चित करणं आणि त्याचं सूत्र पद्धतीनं तो विषय मांडणं आणि त्यामध्ये 3 घटकांचा विचार केला जातो. एक म्हणजे संशोधन उपभोक्ता, नंतर उपभोक्त्याची उद्दिष्ट आणि उद्दिष्टपूर्तीची साधनं. तर हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आणि त्याप्रमाणे उत्तर त्यावरचं लिहायचं आहे. हे संशोधनाचे टप्पे आहेत का? हा, हे संशोधनाचे टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा हा आहे समस्या सूत्रण. त्या समस्या सूत्रणाचे पण 2 टप्पे आहेत. समस्या सूत्रणाचे 2 टप्पे कोणते? तर विषयाची निवड आणि तो विषय म्हणजे समस्येची निवड आणि समस्येची समस्या सूत्रण आणि त्या समस्या सूत्रण करताना 3 घटकांचा विचार करायचा असतो. ते 3 घटक कोणते? तर संशोधन उपभोक्ता, त्या उपभोक्त्याची उद्दिष्ट काय आहे ती उद्दिष्ट आणि उद्दिष्टपूर्तीची साधनं. लक्षात आलं? हो. काय आहे का? ठीक आहे. उद्दिष्टपूर्तीची साधनं झाल्यानंतर अजून एका गोष्टीचा याच्यात विचार करायला जातो ते म्हणजे परिस्थिती. म्हणजे संशोधन समस्येला विशिष्ट परिस्थितीचा संदर्भ असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या परिस्थितीत जर बदल झाला तर समस्या निर्माण होते का? किंवा समस्येचं निराकरण करू शकणाऱ्या समस्येचं निराकरण करू शकतात का विशिष्ट परिस्थितीमध्ये? किंवा एखादी समस्या ही फक्त विशिष्ट परिस्थितीतच जाणवते का? का कोणत्याही परिस्थितीत ती टिकून आहे? या प्रश्नाविषयी संशोधकाला विचार करणं आवश्यक असतं. आता उदाहरणार्थ गर्भसंस्कार जे संस्कारावर जेव्हा संशोधन करायचं असेल त्यावेळी ते संशोधन केव्हा करतो आपण? स्त्रियांच्या गर्भिणी अवस्थेमध्येच करणार ना, गर्भावस्थेतच करणार ना, इतर वेळी ते आपण करणार नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये देखील ही समस्या जाणवते का विशिष्ट परिस्थितीत जाणवते याचा विचार करायचा असतो. नंतर संशोधनकर्त्याला संशोधन समस्या ही विशिष्ट परिस्थितीशी आणि अनेक परिस्थितीशी संबंधित आहे या संबंधीचा विचार करावा लागतो. की समस्या ही एका ठराविक परिस्थितीशीच निगडीत आहे. त्या परिस्थितीतच ती समस्या उद्भवतीये का अनेक परिस्थितींमध्ये ती उद्भवतीये याचा विचार संशोधकांना करायचा आहे. नंतर समस्या सूत्रणाची जी प्रक्रिया आहे ती कशी करायची आहे? विषय निवडाची जी प्रक्रिया आहे ती कशी करायची आहे? त्यातला पहिला टप्पा म्हणजे प्रारंभिक प्रश्न. मुळात एक काहीतरी प्रश्न आपल्या समोर उपस्थित झालेला असतो
आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपण संशोधन करत असतो. म्हणून पहिला टप्पा किंवा पहिली पायरी जी आहे समस्या सूत्रणाची ती म्हणजे प्रारंभिक प्रश्न. तर समस्या सूत्रण प्रक्रियेची जी सुरुवात आहे ही प्रारंभिक प्रश्नापासून होते. म्हणजे हे जे प्रश्न असतात ते अतिशय आव्हानात्मक असे प्रश्न असतात. संशोधकासमोर अडचण निर्माण करणारे काही प्रश्न असतात आणि या अडचणी सोडवत असताना समस्या सूत्रणाची प्रक्रिया ही घडत असते. उदाहरणार्थ नियमितपणे कपालभाती केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते. नियमितपणे कपालभाती केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते. तर नियमित कपालभाती केल्याने काय होते हा एक प्रारंभिक प्रश्न आहे. तर त्या प्रश्नावरूनच आपण समस्या सूत्रण करतो की नियमितपणे कपालभाती केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते. मग रोज किती वेळ कपालभाती करायची, म्हणजे कपालभाती केव्हा करायची आणि ती किती वेळा करायची, किती वेळ करायची, कपालभातीची किती आवर्तनं करायची, त्यानंतर कोणत्या वयोगटातल्या लोकांनी ही कपालभाती करायची आहे, या प्रारंभिक प्रश्नापासून समस्या सूत्रणाच्या प्रक्रियेला सुरुवात होत असते. नंतर दुसरी जी पायरी आहे समस्या सूत्रणाची ती म्हणजे प्रश्नाबाबतचे युक्तिनिष्ठ समर्थन. म्हणजे विशिष्ट प्रश्न का विचारण्यात आला याविषयी स्पष्टीकरण करणं म्हणजे त्या प्रश्नाबाबतचं युक्तिनिष्ठ समर्थन होय. म्हणजे विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात प्रत्यक्ष व्यावहारिक बाबींवर काय परिणाम होईल हे स्पष्ट केलं जातं. म्हणजे युक्तिनिष्ठ समर्थनामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन नसणारे प्रश्न कमी होतात आणि महत्वाच्या प्रश्नांना योग्य प्रमाणात जागा मिळते. बरोबर. नंतर तिसरा जो टप्पा आहे समस्या सूत्रणातला तो म्हणजे विशोषित प्रश्न. विशोषित प्रश्न ही समस्या सूत्रणाची शेवटची पायरी आहे. म्हणजे प्रारंभी प्रश्नाचे अनेक लहान विशेष प्रश्नात रूपांतर या ठिकाणी केलं जातं. म्हणजे सकाळी कपालभाती केल्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. ह्याच्यावर आपण जर संशोधन करायचे तर त्यामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. म्हणजे केव्हा करायची कपालभाती, किती आवर्तनं करायची, किती वेळ करायची, हे जे प्रारंभिक लहान लहान प्रश्न जे निर्माण केले जातात तर अशा प्रश्नांचा निर्देश प्रत्यक्ष परिस्थितीमधून कोणती निरीक्षणे सामान्य प्रश्नांचे उत्तर प्रस्तुत करण्यासाठी आहेत याकडे असते. म्हणजे आपण निवडलेल्या समस्येचं विशिष्ट स्वरूपातील समस्यांमध्ये रूपांतर होतं. याला समस्या सूत्रणाची प्रक्रिया म्हणतात. आपण निवडलेल्या समस्येचं विशिष्ट स्वरूपातील समस्यांमध्ये रूपांतर होणं याला समस्या सूत्रण असं म्हटलं जातं. तर असं या 3 पायऱ्या आहेत समस्या सूत्रणाच्या. म्हणजे एक म्हणजे प्रारंभिक प्रश्न, दुसरं प्रश्नाबाबतचं युक्तिनिष्ठ समर्थन आणि तिसरं विशोषित प्रश्न. समजलं? त्यानंतर आता संशोधनातला जो दुसरा टप्पा आहे म्हणजे आता आपण समस्येची निवड केली, समस्या सूत्रण केलं, समस्या आपली काय आहे ती व्यवस्थित सूत्रबद्ध रीतीनं आपण तयार केली. आता पुढचा टप्पा काय आहे तर साहित्य समीक्षण म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर किंवा रिव्ह्यू ऑफ प्रिव्हियस लिटरेचर. याला संबंधित साहित्याचा आढावा असं सुद्धा म्हटलं जातं किंवा उपलब्ध साहित्याचा पूर्वाभ्यास असं सुद्धा म्हटलं जातं. या कशावरही टीप आली तरी हेच द्यायचं. साहित्य समीक्षण, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, रिव्ह्यू ऑफ प्रिव्हियस लिटरेचर, संबंधित साहित्याचा आढावा, उपलब्ध साहित्याचा पूर्वाभ्यास हे सगळं एकच आहे. ठीक आहे. नंतर साहित्य समीक्षण करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात ते आपण बघूया. तर साहित्य समीक्षण करताना साहित्य समीक्षण का करायचं ही पहिली गोष्ट झाली. साहित्य समीक्षण का करायचं, कशासाठी करायचं साहित्य समीक्षण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कसं करायचं. साहित्य समीक्षण कसं करायचं, साहित्य समीक्षण का करायचं आणि साहित्य समीक्षण कसं करायचं या 2 गोष्टी साहित्य समीक्षण करताना विचारात घेतल्या जातात. आता पहिला प्रश्न म्हणजे साहित्य समीक्षण का करायचं.
तर त्याची कारणं अशी आहेत, की साहित्य समीक्षण करताना सुरुवातीलाच साहित्य समीक्षण का करायचं याच्याबाबत स्पष्टता हवी. त्यानंतर संशोधनासाठी जो विषय किंवा समस्या आपण निवडलेली आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या साहित्याचं वाचन, मनन किंवा चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं काय होतं, तर यापूर्वी आपल्या समस्येच्या संबंधित कोणती संशोधनं झालेली आहेत, याची माहिती आपल्याला कळते. आणि ती संशोधनं कुणी केली आहेत, केव्हा केली आहेत, कोणत्या परिस्थितीत केलेली आहेत आणि त्या संशोधनामध्ये काय शोध लागलेला आहे किंवा काय त्याच्यातून निष्कर्ष निघालेले आहेत, याची माहिती आपल्याला कळते आणि त्यामुळं संशोधनात पुढे काय अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याचं निराकरण कसं करायचं, याचा सुद्धा आपल्याला साहित्य समीक्षणामुळं अंदाज येतो. आपल्या संशोधन कार्याची दिशा सुद्धा त्यामुळं निश्चित होते आणि आपल्या संशोधन कार्याला साहित्य समीक्षणामुळं उत्तम मार्गदर्शन मिळतं. नंतर आणखी काय कारण आहे, तर आपल्या संशोधन विषयातील विविध संकल्पना ज्या आहेत त्या त्यामुळं स्पष्ट होत असतात आणि त्यामुळं संशोधन कार्याला एक गती प्राप्त होते. अडचणी कमी येतात त्याच्या. नंतर साहित्य समीक्षणामुळं संशोधन कार्यात भविष्यात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, हे मागच्या अनुभवावरून आपल्याला कळतं, त्याचा अंदाज येतो आणि त्या अडचणींना कसं तोंड द्यायचं हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. त्यानंतर संशोधन विषयामध्ये पूर्वी झालेल्या शोधकार्यात नवीन संशोधन करायला किती वाव आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं, की आता एखाद्या विषयावर पूर्वी संशोधन झालेलं आहे आणि त्याच विषयावर आपण पण संशोधन करतोय. तर आता आपण नव्यानं संशोधन करायला आता त्याच्यात किती वाव आहे हे आपल्याला पूर्वी केलेल्या संशोधनांचे प्रबंध वाचल्यानंतरच कळतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपण साहित्य समीक्षण करणं आवश्यक आहे. आता ते जर आवश्यक आहे, तर मग आता ते साहित्य समीक्षण कसं करायचं? एकदा का साहित्य समीक्षण काय काय करायचं हे स्पष्ट झालं, की मग त्याप्रमाणे आपण ती प्रक्रिया सुरू करतो. म्हणजे साहित्य समीक्षणामध्ये आधी आपल्याला पाहावं लागतं, की याच्यावर आधी कोणी संशोधन केलेलं आहे, किती लोकांनी संशोधन केलंय, कोणत्या काळामध्ये झालेलं आहे, ते कोणत्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्या जर्नलची माहिती, त्या मासिकांची माहिती घ्यावी लागते. त्यानंतर काहींनी शोधप्रबंध सादर केलेले असतात. तर त्या शोधप्रबंध कोणकोणते आहेत ते पाहावं लागतं आणि ते आपल्याला जिथे कुठे असतील ग्रंथालयांमध्ये तिथून ते आपल्याला मिळवावे लागतात आणि मग ते वाचावे लागतात, त्याच्यावर विचार करावा लागतो, चिंतन करावं लागतं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आधी साहित्याची जमवाजमव करायला पाहिजे. म्हणून कलेक्शन ऑफ अ लिटरेचर म्हणजे आपल्या संशोधन विषयाशी निगडीत जास्तीत जास्त पुस्तकांचं आपण वाचन केलं पाहिजे. त्याच्यासाठी ग्रंथालयामध्ये जाऊन विविध मासिकं, वर्तमानपत्र आणि शोध प्रबंध यातून आवश्यक ते मटेरियल आपण गोळा करायचे आणि ते वाचायचे. तर संशोधनाचे सुरुवातीचे काही दिवस हे केवळ साहित्याची जमवाजमव करण्यासाठी द्यावे लागतात. तर साहित्याची जमवाजमव केली. आता आपण ग्रंथालयातनं हे शोधप्रबंध वगैरे जमवतो. आता बरेचसे शोधप्रबंध किंवा बरीचशी माहिती ही आपल्याला Googleवर मिळते. त्यामुळं बसल्या जागी मोबाईलवर तुम्हाला Googleवरच बरीचशी माहिती Google सर्च करून मिळवता येते. त्यानंतर साहित्याचं वाचन आणि मनन. म्हणजे जमवलेल्या साहित्याचं एकाग्रतेनं, शांत चित्तानं वाचन आणि मनन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आपल्या संशोधनाचा जो मार्ग आहे तो स्पष्ट होतो. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे वाचलेल्या साहित्याची टिपणं काढणं. म्हणजे आपण नुसतंच वाचून काढायचं नाहीये, म्हणजे काही मेकॅनिकल रीडिंग करायचं नाहीये. ते वाचत असताना आपल्या विषयाशी संबंधित आवश्यक ते टिपणं किंवा आवश्यक त्या नोट्स आपण त्या वेळी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. म्हणजे संदर्भ ग्रंथ, मासिकं, वर्तमानपत्र वाचत असताना आपल्याला आवश्यकता असणारे जे महत्वाचे मुद्दे आहेत, त्याची नोंद आपल्या टिपणवहीत करायची आहे. नुसतंच वाचून काढायचं नाहीये. त्यानंतर चौथा एक मार्ग म्हणजे Google सर्च जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की संबंधित संशोधनाविषयी इंटरनेटवर काही महत्वाची माहिती मिळते का? ते आधी पाहायचं.
त्या त्या संशोधनावर शोधपत्रिका आहेत का किंवा काही शोधप्रबंध सादर त्याचा व्यवस्थित आपण अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे संशोधनाला विशिष्ट दिशा मिळते आणि संशोधन कार्य हे गतिमान होतं. लक्षात आलं साहित्य समीक्षण म्हणजे काय आणि ते कसं करायचं? हो मॅडम. हा, तर आपल्या विषयाशी संबंधित पूर्वी केलेलं जे संशोधन आहे किंवा त्याच्यावर जे काही लेख किंवा शोधपत्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या सगळ्यांची जमवाजमव करायची, ते सगळं व्यवस्थित वाचायचं. वाचत असताना महत्वाचे मुद्दे आपल्या टिप्पणवहीत नोंद करून ठेवायचे आणि त्याच्यावर मनन आणि चिंतन करणे, हे झालं साहित्य समीक्षण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे संशोधनातला तो म्हणजे गृहीतक किंवा गृहीतक कृत्य, त्यालाच परिकल्पना किंवा प्राक्कल्पना किंवा उपकल्पना असं सुद्धा म्हणतात. आता हे सगळे समानार्थी शब्द आहेत. कुठलाही शब्द जरी पेपरमध्ये आला तरी कन्फ्युज न होता गृहीतकावरची सगळी माहिती तिथं लिहायची आहे. गृहीतक, गृहीतक कृत्य, परिकल्पना, प्राक्कल्पना, उपकल्पना या सगळ्याचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे हायपोथेसिस. इंग्लिश मध्ये त्याला हायपोथेसिस हा एकच शब्द आहे. त्यामुळे ह्या शब्दांमध्ये जर कन्फ्युजन झालं तर इंग्लिश प्रश्न वाचायचा आणि त्याच्यात काय लिहिले वाचायचं. हायपोथेसिस असं असेल तर हायपोथेसिस म्हणजेच हे सगळे शब्द आहेत. गृहीतक, गृहीतकृत्य, परिकल्पना, प्राक्कल्पना, उपकल्पना या सगळ्याचा अर्थ एकच आहे, गृहीतक किंवा हायपोथेसिस. तर हायपोथेसिस म्हणजे काय आहे, गृहीतक म्हणजे काय? तर संशोधन समस्येच्या बाबतीत संशोधनकर्त्याला प्राथमिक स्वरूपाचं काही ज्ञान किंवा अनुभव असतात. म्हणजे आपण एखादा विषय निवडला की त्या विषयाबद्दल एक प्राथमिक स्वरूपाचं बऱ्यापैकी ज्ञान आपल्याला असतं. ते थोडं ज्ञान असतं म्हणूनच आपण तो विषय निवडलेला असतो. तर संशोधन समस्येच्या संदर्भात जे काही अनुमान विधानाच्या स्वरूपात मांडलं जातं त्यालाच गृहीतक असं म्हटलं जातं. आणि त्यामुळंच संशोधनात संशोधकाचं लक्ष निश्चित आणि आवश्यक त्या गोष्टीवर केंद्रित केलं जातं. उदाहरणार्थ, रोज सकाळी कपालभाती केल्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते, हे गृहीतक आहे. म्हणजे खरंच वाटतं का नाही हे अजून काही सिद्ध झालेलं नाही. आपण आता तो प्रयोग करणार, संशोधन करणार आणि मग नंतर आपण तो निष्कर्ष मांडणार आहे की कपालभाती केल्यावर दिवसभर ताजेतवाने वाटते. परंतु ते अजून सिद्ध व्हायचंय. म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे ते विधानाच्या स्वरूपात मांडणं आणि ते विधान म्हणजे गृहीतक कृत्य किंवा गृहीतक होय. आणि त्यामुळं काय होतं की संशोधनाला एक निश्चित दिशा प्राप्त होते. म्हणजे त्या दृष्टीनंच आपण संशोधन करत राहतो, त्या दिशेनंच. आणि या संभाव्य उत्तरे म्हणजे या संभाव्य उत्तराला किंवा या अनुमानालाच गृहीतक कृत्य, उपकल्पना, परिकल्पना किंवा गृहीतक असं म्हटलं जातं. आता संशोधन विषयाच्या ज्या वास्तविकता आहेत त्या वास्तविकतांना संकलित केल्यानंतर जागृती कृत्याची निर्मिती केलेली असते आणि या वास्तविकतेवर त्यांच्या आधारावरच सत्य किंवा असत्य याचं परीक्षण केलं जातं. यालाच गृहीतक असं म्हटलं जातं. तर या गृहीतकाच्या सुद्धा काही शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या व्याख्या कोणत्या केलेल्या आहेत शास्त्रज्ञांनी ते आपण बघूया. पहिली जी व्याख्या आहे ती E.S. बोगार्ट्स या शास्त्रज्ञानं केलेली आहे. E.S. बोगार्ट्स असं म्हणतात की परीक्षण केल्या जाणाऱ्या विधानालाच गृहीतक कृत्य असे म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टीचं आपण परीक्षण करणार आहोत तर त्यालाच गृहीतक असं म्हटलं जातं, असं बोगार्ट्स म्हणतात. नंतर दुसरे जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे थोटे. थोटे या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे की संशोधन कार्य सुरू करण्या अगोदर संशोधन विषयासंबंधी संशोधकाच्या मनात निर्माण झालेले विचार किंवा निर्माण झालेल्या ज्या कल्पना आहेत त्या म्हणजे गृहीतक कृत्य. म्हणजे एक विषय घेतलाय की कपालभातीनं दिवसभर ताजेतवाने वाटते
तर आता ह्याच्यावर संशोधन करायच्या आधीच या संशोधन विषयाच्या संदर्भात किंवा या संशोधन विषयासंबंधी संशोधकाच्या मनात जो विचार निर्माण झालेला आहे की त्यांना ताजतवानं वाटतं, हा जो विचार आहे किंवा ही जी काही कल्पना आहे ती कल्पना म्हणजेच गृहीत कृत्य, असं थोटे यांचं म्हणणं आहे. नंतर गुड आणि हॅट या दोन शास्त्रज्ञांनी असं सांगितलंय की गृहीत कृत्य हे असं विधान आहे, असं वाक्य आहे की ज्याची सप्रमाणता ठरवण्यासाठी परीक्षण केलं जातं आणि ते पुढील संशोधनासाठी उपयुक्त असतं. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे म्हणजे कपालभातीमुळे ताजेतवाने वाटते दिवसभर. आता ह्याच्यावर आपल्याला संशोधन करायचंय. तर हे जे ताजतवानं वाटणं जे आहे, तर ह्याला प्रमाण काय किंवा हे सिद्ध करणं, म्हणजे हे वाक्य सिद्ध करणं यालाच गृहीतक असं म्हणतात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला सिद्ध करायची आहे संशोधनांती, त्या गोष्टीच्या विधानालाच गृहीतक असं म्हणतात, असं गुड आणि हॅट यांचं म्हणणं आहे. नंतर चौथे जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे एफ जे मॅक्युगन हे म्हणतात की दोन किंवा अधिक चलांच्या कार्यक्षम संबंधाचं परीक्षण योग्य विधान म्हणजे गृहीतक कृत्य होईल. दोन किंवा अधिक चलांच्या कार्यक्षम संबंधांचं परीक्षण योग्य विधान म्हणजे गृहीतक कृत्य होईल. दोन किंवा अधिक म्हणजे आता म्हणजे दोन आपण विधान करतो की उदाहरणार्थ कपालभाती केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते, हे एक झालं. दुसरं विधान, कपालभाती केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटत नाही. असे दोन विधानं केली आणि परीक्षण करून मग यातलं कुठलं विधान सिद्ध होतंय ते आपण निष्कर्ष काढणार आहोत. तर हे जे विधान आहे ते म्हणजे गृहीतक, असं एफ जे मॅक्युगनाचं म्हणणं आहे. ठीक आहे, याला म्हणायचं गृहीत कृत्यांची व्याख्या. आता गृहीत कृत्यांचे सुद्धा काही वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे प्रकार कोणते आहेत, तर अनेक विद्वानांनी गृहीत कृत्यांचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे गृहीत कृत्यांच्या प्रकाराबाबत बरेच मतभेद आहेत. पण तरी सुद्धा सामान्यतः मुख्य दोन प्रकार नेहमी अभ्यासले जातात. तर ते मुख्य दोन प्रकार जे आहेत त्यातलं पहिलं आहे संशोधनात्मक गृहीत कृत्य, ज्याला रिसर्च हायपोथेसिस असं म्हटलं जातं. तर संशोधनात्मक गृहीत कृत्य म्हणजे काय, तर संशोधनाच्या सुरुवातीलाच आपण गृहीतक मानलं जातो आणि जे गृहीतक संशोधन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सत्य सिद्ध होतं त्या गृहीत कृत्याला संशोधक गृहीतक असं म्हणतात. म्हणजे जे गृहीतक संशोधनानंतर सत्य सिद्ध होतं, खरं ठरतं, त्याला संशोधनात्मक गृहीत कृत्य असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा असं गृहीतक आहे, नियमितपणे कपालभाती केल्यानं रक्तदाब नियंत्रित राहतो. असं जर गृहीतक असेल संबंधित संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर जर खरोखरच आम्ही माईक कोणाचं चालू आहे, माईक म्यूट करा, कोणाचं चालू आहे. हॅलो, माईक कोणाचं चालू आहे, माईक बंद करा. तर गृहीत कृत्यांची जे प्रकार आपण बघतोय त्यात पहिलं जे प्रकार आहे तो म्हणजे संशोधनात्मक गृहीत कृत्य. संशोधनाच्या सुरुवातीला आपण गृहीत कृत्य मांडतो आणि जे गृहीतक संशोधन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्य सिद्ध होतं त्याला संशोधनात्मक गृहीतक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ असं जर गृहीतक आहे की नियमितपणे कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, तर या संबंधीचं संशोधन पूर्ण झाल्यावर जर खरोखरच नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहत असेल तर हे गृहीतक सत्य सिद्ध होतं, म्हणजेच याला संशोधनात्मक गृहीतक असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार कुठला आहे, तो आहे शून्य गृहीतक, नल हायपोथेसिस. एक रिसर्च हायपोथेसिस आणि दुसरं नल हायपोथेसिस. संशोधनात्मक गृहीतक आणि शून्य गृहीतक असे दोन प्रकार आहेत.
संशोधन केल्यानंतर जे गृहीतक सत्य सिद्ध होतं त्याला संशोधनात्मक गृहीतक म्हणतात. आणि शून्य गृहीतक म्हणजे काय, तर जे गृहीतक संशोधन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर असत्य सिद्ध होतं त्या गृहीतकाला शून्य गृहीतक असं म्हणतात. म्हणजे नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, हे जर सत्य सिद्ध झालं तर ते संशोधनात्मक गृहीतक होय. आणि समजा हे सिद्ध झालं नाही तर असत्य सिद्ध झालं तर त्याला शून्य गृहीतक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो या संबंधीचं जर संशोधन केलं आणि संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर जर नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहत नसेल तर वरचं गृहीतक जे आहे ते असत्य होतं आणि यालाच शून्य गृहीतक असं म्हटलं जातं. म्हणून शून्य गृहीतक हे संशोधनात्मक गृहीतक कृत्याच्या विरुद्ध असतं. लक्षात आलं? शून्य गृहीतक हे संशोधनात्मक गृहीतक कृत्याच्या विरुद्ध असतं. प्रकार कळले का संशोधनात्मक आणि शून्य? हो. ठीक आहे. तर आता ह्या गृहीतक कृत्याचा काय उपयोग आहे, याचं काय महत्व आहे किंवा याचा उपयोग काय ते आपण बघूया. तर गृहीतक कृत्य जे आहे ते गृहीतक कृत्य संशोधन कार्याला निश्चितता प्रदान करतं. म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचंय हे त्याच्यामध्ये मांडलेलं असतं. त्यामुळं गृहीतक कृत्य हे संशोधन कार्याला निश्चितता प्रदान करतं. गुड आणि हॅट या शास्त्रज्ञांच्या मते गृहीतक कृत्य हे सांगतं की संशोधक कशाचा शोध घेत आहे, काय शोधायचंय संशोधकाला हे गृहीतक कृत्यामध्ये सांगितलेलं असतं. गृहीतक कृत्य हे निश्चित असल्यामुळे संशोधक उपयोगी तथ्यांकडेच लक्ष ठेवून असतो आणि निरुपयोगी जे तथ्य असतात त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि केवळ महत्वाच्या तथ्यांवरच लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे गृहीतक कृत्याचं व्यवस्थित परीक्षण करता येतं. त्यानंतर गृहीतक कृत्य जे आहे ते अध्ययन क्षेत्रास मर्यादित करण्यास सहाय्यक ठरतं. म्हणजे कोणत्याही अध्ययन विषयाचे अनेक पैलू असतात. अध्ययन विषयाचे किंवा संशोधनाच्या विषयाचे अनेक पैलू असतात. संशोधकाने जर सर्वच पैलूंना एकत्र केलं तर त्या प्रत्येक पैलूच्या बाबतीतलं तथ्य संकलन करणं, म्हणजे डाटा कलेक्शन करणं, डाटा अनालिसिस करणं हे खूप अवघड काम होऊन बसेल. त्यामुळं सगळ्याच पैलूंवर लक्ष न ठेवता गृहीतक कृत्यामुळे ठराविक एकाच पैलूवर लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यामुळं अध्ययन क्षेत्र हे मर्यादित केलं जातं आणि संशोधक विषयाचं अतिशय जास्त सखोलपणे अध्ययन करण्यामध्ये यशस्वी होतो. त्यानंतर तिसरा फायदा असा आहे गृहीतकाचा, तो म्हणजे गृहीतक कृत्य उपयोगी तथ्यांच्या संकलनामध्ये सहाय्यक ठरतं. म्हणजे कुठल्याही समस्येवर संशोधन करताना संशोधकासमोर अनेक प्रकारची तथ्य येतात. यात त्यांची उपयोगिता किंवा अनुपयोगिता ही न समजल्यामुळे संशोधक उपयोगी तथ्यांना अनुपयोगी तथ्यांना सोडून देतो किंवा काही वेळा उपयोगी तथ्यांना सोडून दिलं जातं आणि निरर्थक तथ्यांचं संकलन केलं जातं. म्हणून गृहीतक कृत्य हाच एक असा महत्वपूर्ण आधार आहे की जो संशोधकावर नियंत्रण ठेवून अध्ययनास वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त करून देण्यास मदत करतो. त्यामुळे तो काय करतो की जी उपयोगाची तथ्य आहेत त्यांचं संकलन करतो आणि निरर्थक तथ्यांकडे दुर्लक्ष करतो किंवा निरर्थक तथ्यांचं संकलन करत नाही आणि अध्ययनास वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यास ते सहाय्यक ठरतं. नंतर त्याचा चौथा असा फायदा आहे गृहीतक कृत्याचा, तो म्हणजे गृहीतक कृत्य हे आपल्याला संशोधनाचा निष्कर्ष काढण्याला मदत करतं. म्हणजे गृहीतक कृत्याची निर्मिती केल्यानंतर त्या संबंधित तथ्यांचे संकलन केले जाते आणि त्यांच्या आधारावरच आपण गृहीतक कृत्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ते गृहीतक कृत्य योग्य असेल तर सिद्धांतांची निर्मिती केली जाते आणि ते इतर संशोधनाचा सुद्धा आधार बनतात. आणि जर गृहीतक कृत्य जर अयोग्य ठरलं किंवा असत्य ठरलं तर वास्तविकतेचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे उदाहरणार्थ, नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो
हे जर गृहीतक असेल तर आपण संशोधन केल्यानंतर हे गृहीतक कृत्य जर सत्य सिद्ध झालं तर एखाद्या सिद्धांताची निर्मिती होते. आणि समजा हे जर असत्य सिद्ध झालं, खोटं ठरलं, तर वास्तविकतेचं म्हणजे सत्य परिस्थिती काय आहे याचं आपल्याला ज्ञान होतं. तर हे झाले गृहीतक कृत्यांचे उपयोग किंवा त्याचं महत्व. आता आदर्श आदर्श किंवा उपयोगी गृहीतक कृत्यांचं काय वैशिष्ट्य आहे? उपयोगी गृहीतक कृत्य कशाला म्हणायचं किंवा आदर्श गृहीतक कृत्य कशाला म्हणायचं? आता उपलब्ध पद्धतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त तथ्यांना संकलित करण्यास गृहीतक हे सहाय्यक असतात. म्हणजे उपयोगी पद्धतीच्या माध्यमातून आपण जे संशोधन करत असतो किंवा जो प्रयोग करत असतो त्या प्रयोगातून जास्तीत जास्त तथ्यांना एकत्रित करण्यास गृहीतक हे सहाय्यभूत ठरतात. अशा गृहीतक कृत्यांना आदर्श गृहीतक कृत्य असं म्हटलं जातं. आता आदर्श गृहीतक कृत्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की गृहीतक कृत्य हे संकल्पनात्मक दृष्ट्या स्पष्ट असावं. म्हणजे गृहीतक कृत्याची भाषा आणि गृहीतक कृत्याचा अर्थ हा अतिशय स्पष्ट आणि निश्चित असला पाहिजे. त्यामुळं त्याचा आशय हा स्पष्ट आणि काल्पनिक विवेचनातून मुक्त असतो. आणि गृहीतक हे संदिग्ध नसावं. गृहीतकाची जी भाषा आहे ती भाषा आणि अर्थ अतिशय स्पष्ट आणि निश्चित असला पाहिजे. ते संदिग्ध असता कामा नये. म्हणजे नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित होतो. याच्यामध्ये कसं आहे, हे स्पष्ट आहे आणि निश्चित आहे. तेच संदिग्ध म्हणजे काय, तर कपालभाती केल्याने बहुधा रक्तदाब नियंत्रित होतो किंवा बहुतेक रक्तदाब नियंत्रित होत असावा, असं संदिग्ध स्वरूप त्या गृहीतक कृत्याचं किंवा त्या विधानाचं असता कामा नये. जर ते निश्चित आणि स्पष्ट असेल तरच त्याला आदर्श गृहीतक असं म्हटलं जातं. त्यानंतर गृहीतक हे अनुभवाधिष्ठित आणि प्रयोग सिद्ध असलं पाहिजे. म्हणजे ज्या गृहीतक कृत्यांचे तथ्यांच्या आधारावर परीक्षण केलं जाऊ शकतं अशाच गृहीतक कृत्यांची निर्मिती केली पाहिजे. म्हणजेच गृहीतक कृत्यामध्ये वास्तविकता असली पाहिजे. म्हणजे खरेपणा त्यात असला पाहिजे. म्हणजे खरोखर आपल्याला ते सिद्ध करता आलं पाहिजे किंवा त्याचं परीक्षण करता आलं पाहिजे. असंच ते गृहीतक पाहिजे. असे गृहीतक प्रयोगाद्वारे सहज सिद्ध करणं शक्य असावं. म्हणजे काय की बाबा कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. तर आपण कपालभाती लोकांना शिकवू शकतो, त्यांच्याकडनं रोज करून घेऊ शकतो. शिवाय रक्तदाब रोजच्या रोज आपण त्यांचं रक्तदाबाचं परीक्षण करू शकतो. तर हे आदर्श गृहीतक आहे. तेच उदाहरणार्थ मेल्यानंतर व्यक्ती स्वर्गात किंवा नरकात जाते. आता मेल्यानंतर व्यक्ती स्वर्गात किंवा नरकात जाते हे मेल्याशिवाय कळणार आहे का? म्हणजे त्याचा प्रयोग आपण करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून गृहीतक कृत्य हे अनुभवाधिष्ठित आणि प्रयोगसिद्ध असलं पाहिजे. ज्याचा प्रयोग आपण करू शकत नाहीये असं गृहीतक असता कामा नये. किंवा मानव हत्या करणे हे पाप आहे. आता पाप आणि पुण्य हे सिद्ध कसं करायचं प्रयोगाने? ते आपण प्रयोगाने सिद्ध करू शकत नाही. म्हणून ते प्रयोग सिद्ध नसल्यामुळं ते आदर्श गृहीतक म्हणता येत नाही. म्हणून आदर्श गृहीतक त्यालाच म्हणायचं जे आपण प्रयोगाद्वारे सिद्ध करू शकतो. त्यानंतर तिसरं जे आदर्श गृहीतकाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गृहीतक कृत्य हे विशिष्ट असावं. म्हणजे गृहीतक कृत्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्य नसून अध्ययन विषयाच्या कोणत्या तरी विशिष्ट पैलूशी संबंधित असतं. त्यामुळे संशोधनात त्याची व्यावहारिकता आणि त्याचं महत्व देखील स्पष्ट होतं. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर रोज सकाळी गायत्री मंत्राचा जप केला तर दिवसभर ताजेतवाने वाटते. म्हणजे गायत्री म्हणजे मंत्र कुठला, तर गायत्री मंत्र. त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, तर दिवसभर ताजेतवाने वाटते. म्हणजे याच्यामध्ये एका विशिष्ट पैलूला महत्व दिलेलं आहे. म्हणजे एका विशिष्ट मंत्राला महत्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे शरीरावर त्याचा काय परिणाम होतो ते सुद्धा याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. म्हणून गृहीतक कृत्य हे विशिष्ट असावं.
म्हणजे असं नाही असलं पाहिजे की मंत्राचा जप केला की ताजतवानं वाटतं, पण कुठल्या मंत्राचा, एक विशिष्ट मंत्र आपण तिथे त्या मंत्राचं नाव लिहिणं आवश्यक आहे. म्हणून गृहीतक कृत्य हे विशिष्ट असावं. नंतर अजून एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आदर्श गृहीतक कृत्याचं, की गृहीतक कृत्याचा संबंध सिद्धांत समूहाशी असला पाहिजे. म्हणजे जेव्हा संशोधन व्यवस्थित स्वरूपात पूर्वी स्थापन केलेल्या सिद्धांतावर आधारित असतं, तेव्हा ज्ञानामध्ये यथार्थ योगदानाची शक्यता जास्त असते. म्हणजे मूलभूत संशोधनामधून सिद्ध झालेला एखादा जगन्मान्य सिद्धांत जेव्हा असतो आणि त्या सिद्धांतावर आधारित जेव्हा आपण संशोधन करतो, त्यावेळी त्या मिळणारे जे निष्कर्ष असतात ते यथार्थ असतात, म्हणजे अचूक असतात. म्हणून संबंध हा कुठल्या तरी पूर्वी स्थापन केलेल्या सिद्धांतावर आधारित हा असला पाहिजे. असंबंधित गृहीत कृत्याचे प्रचलित सिद्धांताच्या आधारावर परीक्षण केले जाऊ शकत नाही. म्हणजे पूर्वी सिद्ध झालेल्या गोष्टीवर जर तुमचं संशोधन आधारित नसेल, तर प्रचलित सिद्धांताच्या आधारावर त्याचं यथार्थ परीक्षण किंवा अचूक परीक्षण त्या संशोधनामध्ये केलं जाऊ शकत नाही. म्हणून गृहीत कृत्याचा संबंध हा एखाद्या सिद्धांताशी किंवा सिद्धांत समूहाशी असला पाहिजे. त्यानंतर पाचवं आदर्श गृहीत कृत्याचं वैशिष्ट्य म्हणजे गृहीत कृत्य हे समस्येचे पर्याप्त उत्तर असावे. म्हणजे गृहीत कृत्य एका समस्येच्या समाधानाकरता उपाय प्रस्तुत करत असतात. म्हणजे रक्तदाबाची समस्या आहे तर त्याच्यावर उपाय काय प्रस्तुत केला, की नियमित कपालभाती करणं. म्हणून गृहीत कृत्य हे एका समस्येच्या समाधानाकरता उपाय प्रस्तुत करणारं असलं पाहिजे, तेव्हा त्याला आपण आदर्श गृहीतक असं म्हणू शकतो. तर ही झाली गृहीतकांची वैशिष्ट्य. लक्षात आलंय का? काही समजलं नाही वगैरे? समजतंय का गृहीतक? हो मॅम. हा, तर आपण गृहीतकाची व्याख्या बघितली, गृहीतकाचे प्रकार बघितले दोन, संशोधनात्मक गृहीतक, शून्य गृहीतक. नंतर गृहीत कृत्याचं महत्व बघितलं. गृहीत कृत्य कार्यास निश्चितता प्रदान करते. गृहीत कृत्य अध्ययन क्षेत्रास मर्यादित करण्यासाठी सहाय्यक ठरते. गृहीत कृत्य उपयोगी तथ्यांच्या संकलनामध्ये सहाय्यक ठरतं. गृहीत कृत्य निष्कर्ष काढण्यासाठी पण सहाय्यक ठरतं. त्यानंतर गृहीत कृत्यांची वैशिष्ट्ये बघितली. गृहीत कृत्य हे संकल्पनात्मक दृष्ट्या स्पष्ट असावं. गृहीत कृत्य हे अनुभवाधिष्ठित प्रयोगसिद्ध असलं पाहिजे. त्यानंतर गृहीत कृत्य हे विशिष्ट असावं. नंतर गृहीत कृत्याचा संबंध सिद्धांत समूहाशी किंवा सिद्धांताशी असला पाहिजे. नंतर गृहीत कृत्य हे समस्येचं पर्याप्त उत्तर असलं पाहिजे. ही झाली गृहीतकाची वैशिष्ट्य. त्यानंतर गृहीत कृत्यांचे स्त्रोत. गृहीत कृत्यांचे जे स्त्रोत आहेत ते म्हणजे गृहीत कृत्याची निर्मिती. आणि ते निर्मिती कशी करायची, तर त्याचे दोन स्त्रोत आहेत, वैयक्तिक स्त्रोत आणि बाह्य स्त्रोत. तर गृहीत कृत्याची निर्मिती कशी करायची, तर आपलं सामान्य अनुभव, आपल्या भोवतालची परिस्थिती, त्यानंतर त्याच्याशी संबंधित साहित्य किंवा कोणतीही गोष्ट आपल्या गृहीत कृत्याची निर्मिती करण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. म्हणजे गृहीत कृत्याची निर्मिती करताना साधारणपणे दोन स्त्रोतांचा वापर केला जातो. एक म्हणजे वैयक्तिक स्त्रोत आणि दुसरं म्हणजे बाह्य स्त्रोत. वैयक्तिक स्त्रोत, पर्सनल सोर्स म्हणजे काय, तर वैयक्तिक स्त्रोत हा अंतर्गत संशोधकाची स्वतःची अंतर्दृष्टी किंवा स्वतःच्या कल्पना, विचार किंवा स्वतःचा अनुभव याचा या वैयक्तिक स्त्रोतामध्ये समावेश असतो. म्हणजे संशोधक आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवावरून गृहीत कृत्याची निर्मिती करतो. उदाहरणार्थ, अनेक वैज्ञानिकांनी आपल्या व्यक्तिगत अनुभवाच्या आधारावर अनेक गृहीत कृत्यांची निर्मिती केली आणि त्या गृहीत कृत्याच्या आधारावर अनेक जगप्रसिद्ध असे वैज्ञानिक सिद्धांत प्रतिपादित केले. उदाहरणार्थ, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. म्हणजे काय, तर जेव्हा फळ खाली पडतं त्यावेळी न्यूटन विचार करायला लागतो की ते खालीच का पडलं, वर का गेलं नाही. म्हणजे अशी कुठली तरी शक्ती आपल्या जमिनीमध्ये असली पाहिजे
की ज्याच्यामुळं सगळ्या वस्तू जमिनीकडे खेचल्या जात आहेत. असा एक त्याच्यामध्ये विचार होता किंवा त्याच्या डोक्यात कल्पना होती आणि त्या व्यक्तिगत विचारातून किंवा व्यक्तिगत कल्पनेतून त्यांनी गृहीतकृत्याची निर्मिती केली आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम सिद्ध केला. तर हे झालं वैयक्तिक स्रोत. दुसरं जे आहे ते बाह्य स्रोत, एक्सटर्नल सोर्सेस. बाह्य स्रोत म्हणजे काय, तर संशोधक जो आहे तो इतर व्यक्तींचं साहित्य वाचतो आणि त्यांनी प्रतिपादित केलेल्या सिद्धांतांच्या आधारावर गृहीतकृत्याची निर्मिती करतो. म्हणजे इतरांचं साहित्य, इतरांच्या कल्पना, इतरांचे अनुभव, विचार, कविता, कथा, कल्पना, नाटक, कादंबरी या सगळ्याच्या आधारावर गृहीतकृत्यांची निर्मिती केली जाते. तर उदाहरणार्थ 2 भाष्यकारांच्या साहित्यावर संशोधन करणं, म्हणजे 2 वेगवेगळ्या साहित्यांवर संशोधन करणं, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणं, हे झाले बाह्य स्रोत. म्हणजे ज्यावेळी आपण असा विषय घेतो की हठयोगातील षटकर्म आणि आयुर्वेदातील पंचकर्म यांचा तुलनात्मक अभ्यास, तर हे काय झाले, गृहीतकृत्याचे बाह्य स्रोत झाले, बरोबर. त्यानंतर कपालभातीमुळे रक्तदाबाचे नियंत्रण होते. इथं काय आहे, तर इथं इतरांचा अनुभव बघितला जातो, म्हणून हा गृहीतकाचा बाह्य स्रोत आहे. अशा प्रकारे गृहीतकाचे वैयक्तिक स्रोत आणि बाह्य स्रोत असे 2 स्रोत आहेत आणि त्यातून संशोधक गृहीतकाची निर्मिती करत असतो. ठीक आहे, इथं गृहीतक हा टॉपिक संपलेला आहे. पुढे आपण नमुना निवड बघणार आहोत, तर ते आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.